नमस्कार मैत्रिणींनो, मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी मी खेंगडची भाजी म्हणजे संक्रांतीला भोगी दिवशी ही भाजी बनवली जाते आणि त्याच्यासोबत मस्त अशी बाजरीची तीळ लावलेली भाकरी खूप खमंग लागते चवीला। एकदम टम अशी तव्यावरती फुगलेली एकदम कुरकुरीत केली का नाही, ह्या भाजीसोबत चव खूप छान येते। आणि ही भाजी संक्रांतीची जी आहे ती कशी करायची ही रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। सर्वप्रथम आपल्याला ही अशी भाजी मार्केटमध्ये मिळते। ह्याला तुम्ही चाकवत म्हणू शकता किंवा संक्रांतीसाठी म्हटलं की संक्रांतीसाठी ही भाजी हवी आहे ना खेंगाट बनवण्यासाठी, तर ती मार्केटमध्ये अवेलेबल असतात, ते आपण तिथून आणू शकतो। ही भाजी पहिल्यांदा मी स्वच्छ अशी नीट करून स्वच्छ अशी धुतलेली आहे आणि बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे। अशी आपल्याला कट करायची आहे आणि मी एक असं कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये ही भाजी आहे ती टाकायची आहे। आणि भाजी ज्यावेळेस आपण चिरतो ना त्याच्या अगोदरच स्वच्छ धुवायची आहे, चिरल्यानंतर ती धुवायची नाही, कारण त्याच्यातले जे आवश्यक घटक आहेत ते पाण्यासोबत निघून जातात। यासाठी भाजी अगोदरच धुवून ठेवायची आहे आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, नंतर गॅस चालू करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला शिजायला टाकून द्यायची आहे। ही भाजीला उकळी येईपर्यंत तशीच राहू दे, तोपर्यंत ती भाजी शिजते, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। सर्वप्रथम ही खेंगाटची भाजी बनवण्यासाठी किंवा तुम्ही संक्रांतीची भाजी म्हणा किंवा भोगी दिवशी जी भाजी बनवली जाते असंही म्हणू शकता, त्यासाठी मी बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत धुवून, आणि ह्या बटाट्याचं सालं काढायचे आहेत। सालं नाही काढली तर चालतील, ज्यावेळेस बटाटे शिजतील ना त्यावेळेस मग काढा, परंतु मी अगोदरच काढले आहेत सालं। मी साधारणतः 2 मोठ्या आकाराची बटाटे घेतलेली आहेत। त्यानंतर ही बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आता ही बटाटे जी आहेत ते आपण कट करून घेऊया। संक्रांतीची जी भाजी आपण बनवतो ना भोगी दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी ही फार महत्त्वाची भाजी असते। महाराष्ट्रामध्ये ही भाजी प्रत्येक घरी बनवली जाते आणि ह्या दिवशी खायला बाजरीची भाकरी बनवली जाते। पूर्ण दिवस महाराष्ट्रामध्ये ह्या भागात काय होतं तर ही भाजी बनवली जाते। त्या दिवशी दिवसभर ही भाजीचाच नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी हीच भाजी खाल्ली जाते आणि दुसऱ्या दिवशी मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। आता आपली बटाटी चिरून झालेली आहेत। त्यानंतर आपल्याला वांगी घ्यायची आहेत, वांग्याचं देठ काढायचं आहे आणि वांगीही आपल्याला कट करून घ्यायची आहेत। काय होतं आपल्या आता थंडीच्या दिवस चालू आहेत ना, आता थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आणि असं नाही की आपल्याला हेच भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आणि तीच टाकायची। आपल्या थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत ना त्या सर्व भाज्या तुम्ही ही भाजी बनवण्यासाठी वापरू शकता। मला ज्या भाज्या भेटलेल्या आहेत त्या भाज्यांचा वापर मी इथं केलेला आहे। एखादी भाजी भेटली नाही तर मी टाकलेली नाही, तुम्ही तसंच करा। जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील तेवढे तुम्ही टाकू शकता। आता वांगी कट करून घेऊया। मी तीन वांगी घेतलेली आहेत आणि कवळी वांगी जास्त निब्बर पण घ्यायची नाहीत, चव छान येत नाही। कवळी वांगी घ्यायची आहेत आपल्याला कट करून। आता वांगी पण कट केलेले आहेत, मी साईडला ठेवून देते। सुरुवातीला बटाटे कट करून ठेवलं होतं, आता वांग कट करून ठेवलेलं आहे। आता ह्या भाज्या स्वच्छ नाही धुतल्या तर चालतील, कारण पहिल्यांदा स्वच्छ धुतल्या होत्या, त्यामुळे आत्ता धुवायची गरज नाही। आता मी इथं गाजर घेतलेलं आहे। आता गाजर पण आपल्याला वरची साल काढून टाकायचं आहे, कारण माती वगैरे असते ना त्याच्यामुळे मी साल काढून टाकली आहे। आमच्या इकडं महाराष्ट्रात काय करतात,
खण असतात, म्हणजे मातीची जी भांडी बनवलेली असतात ना, ती संक्रांतीच्या आदल्या दिवशी घेतली जातात आणि त्याच्यामध्ये बोरं, घेवड्याच्या शेंगा, तसेच त्याच्यामध्ये वाटाणं, ऊस हे छोटे छोटे जे भाग करून आपल्याला त्याच्यामध्ये त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवले जातात. आणि ही भाजी जी आहे ना, या भाजीचा नैवेद्य त्या मातीच्या भांड्यामध्ये ज्या आपण भाज्या ठेवलेल्या आहेत ना, ते भाज्या टाकून ही भाजी जी बनवलेली आहे शेंगाची भाजी आणि बाजरीची भाकरी, त्याचा नैवेद्य म्हणजे त्या दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगी दिवशी दाखवला जातो. आता गाजर पण कट करून झालेला आहे. आता ह्या संक्रांतीला म्हणजे कसं, आता टोमॅटो घेऊया आणि टोमॅटो पण कट करूया. देवीनं जो कलर साडीचा घातलेला असतोय ना, त्या कलरचा आपण घालायचं नसतंय. साडी म्हणा किंवा ड्रेस म्हणा, त्या कलरचा घालायचा नसतोय. आता ह्या संक्रांतीला पिवळा कलर हा देवीने घातलेला आहे, त्याच्यामुळे पिवळ्या कलरचं वस्त्र आपल्याला त्या दिवशी घालायचं नाही, म्हणजे साडी किंवा ड्रेस घालायचं नाही, कारण त्या दिवशी देवीने घातलेला कलर घालणं हे अशुभ मानलं जातं. आता टोमॅटो पण कट करून झालेला आहे. आता घेवड्याचे शेंगा आणि वाटाणा आहे, तुम्ही ऑलरेडी चिरून ठेवला होता, म्हणजे घेवड्याच्या शेंगा चिरून ठेवल्या होत्या आणि वाटाणा सोलून ठेवलं होतं, कारण ह्याला खूप वेळ लागतो. आता तुम्ही बघू शकता की मी इथं घेवड्याच्या शेंगा, टोमॅटो, गाजर, बटाटी, वांगी आणि वाटाण्याच्या शेंगा मी व्यवस्थित असं एका ताटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि एक वाटी शेंगाने घेतलेले आहेत मी. आणि त्यानंतर सुरुवातीला आता आपली भाजी पण चांगली उकळत आलेली आहे. आता ह्या भाजीमध्ये मी शेंगदाणं टाकते आणि ज्या भाजी एका ताटात ठेवलं होतं ते सर्व भाज्या आहेत ना, त्या आपल्याला या कुकरमध्ये टाकायच्या आहेत. आता ह्या सर्व भाज्या आपण या कुकरला टाकून घेऊया. थोडंसं पाणी राहिलेलं आहे, टोमॅटो पण घेतलेलं नाही कारण भाजी त्यामुळे जास्त आंबट होईल. आता आपण ह्या कुकरमध्ये सुरुवातीला संक्रांतीची भाजीची आपण साखरेची म्हणू शकतो, किंवा तुम्ही त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नावं असू शकतात. ही भाजी सुरुवातीला शिजवून घेतली होती. त्यानंतर जे व्हेजिटेबल म्हणजे भाज्या कट केलेल्या होत्या, रानभाज्या जी ह्या सीझनमध्ये मिळतात, त्याच्यामध्ये बटाटो, टोमॅटो, वांगी, वाटाणा, घेवडा, गाजर हे सर्व टाकून घेतलं आहे आणि एकदा हलवून घेतलं आहे. आणि त्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे आणि एकदा उलटाण्याने आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित असं उलटाण्याने आपण हलवूया, म्हणजे ह्या सर्व भाज्या आहेत ती एकजीव होतात, म्हणजे सेम सगळीकडे असं एकाच ठिकाणी भाजी राहत नाही, सगळीकडे सेम प्रमाणात पसरली जाते. आता ह्याला आपल्याला खळखळ उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हळदी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि उलटाण्याने एकदा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हळदीचं पाणी सर्वत्र समप्रमाणात पसरलं जातं, नाहीतर एकाच ठिकाणी हळद राहते आणि एकाच ठिकाणी कलर येतो. आता भाजीला उकळी आणायची आहे आणि उकळी आली की आपल्याला कुकरला झाकण लावून द्यायचं आहे आणि त्याच्या साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करायच्या आहेत. तोपर्यंत शिट्ट्या होत्या तोपर्यंत दुसरं साहित्य बघूया आपण. मी लसूण सोलून घेतलेला आहे, लसणाचा एक कांदा आहे तो सोलून घेतला होता. त्यानंतर मिरच्या आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहेत. थोडीशी आपल्याला कोथिंबीर पण बारीक करून घ्यायची आहे. आता कोथिंबीर पण आपण बारीक कट करून घेऊया. त्यानंतर मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता तव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते तव्यावरती भाजलं नाही तरी चालेल. माझ्याकडं सुक्कं खोबरं आहे, त्याच्यामुळे इथे मी सुक्या खोबऱ्याचा वापर करणार आहे. हे सुक्कं खोबरं आहे ती आपल्याला कलर बदलेपर्यंत, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला
तव्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि जर ओलं खोबरं असेल नाही परत तर डायरेक्ट मिक्सरला खोबरं, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट केली तरी चालू शकतं. त्यानंतर आता मी इथं ओलं खोबरं वापरलेलं नाही, मी वाळलं खोबरं वापरलेलं आहे, सुकं खोबरं. त्याच्यामुळे हे खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. मी इथं लोखंडी तवा ठेवला आहे आणि मी त्याच्यावर भाजून घेत आहे. कलर बदलत चाललेला आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. त्यामुळे मी आता खोबरं भाजलेलं काढून घेतलं. त्याच तव्यामध्ये तीळ आपल्याला हलकीशी परतून घ्यायचे आहे, जास्त करपवायचे नाहीत, कारण पातळ असल्यामुळे पटकन करपले जातात. संक्रांतीला तिळाला खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून तिळाकडे पाहिलं जातं. या दिवशी तिळगुळासाठी याचा वापर केला जातो. तिळगुळ आपण घरी तयार करू शकतो. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, तीळ आणि लसूण मी बारीक केलेला आहे आणि दुसऱ्या वाटणाला मी त्याच कुकरच्या भांड्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे. आता ही पण बारीक झालेली आहे. तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होऊन मी कुकर साईडला ठेवला आहे. आता साईडला ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की मस्त अशी वाफ निघून गेलेली आहे आणि सर्व भाज्या ज्या आहेत त्या खूप छान अशा शिजलेल्या आहेत आणि खूप खमंग असा या भाज्यांचा वास सुटलेला आहे. त्यानंतर स्मॅशरनं आपल्याला काय करायचं आहे, ह्या भाज्या पूर्ण स्मॅश करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या हटून घ्यायच्या आहेत. जसं की आपण गरगटा भाजी वगैरे एखाद्या फुलपात्राने किंवा ग्लासाने तांब्याने कशी हटतो ना, तशी भाजी हटून घ्यायची आहे आणि पूर्ण पातळ म्हणजे पूर्ण एकजीव करायची आहे. गरगट्या भाजीसारखी पातळ करायची आहे. ही भाजी करताना आपण जास्त घट्ट करायची नाही, जसे काय आपण शेपू चुका पालकची भाजी खातो ना तशी सेम त्याच पद्धतीने ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला या भाजीला फोडणी द्यायची आहे. चला आपण आता फोडणी द्यायची तयारी करू. यासाठी मी गॅसवरती भांडं गरम करायला ठेवलं आहे. भांडं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. आता मी इथं तेल टाकून 2 चमचा तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झालं की आपण पुढची तयारी करूया. सुरुवातीला मी थोडीशी मोहरी टाकून बघितली तेल गरम झालं का नाही ते, आणि मोहरी तडतडली की समजायचं की आता तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी लगेचच करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला 1 छोटा चमचा मोहरी टाकायची आहे. त्यानंतर जिरी टाकलेली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये लसूण, भाजलेलं खोबरं, त्याची मी पेस्ट करून घेतली होती ती टाकलेली आहे तेलात आणि चमच्याने व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची आहे. खूप छान असा वास त्या फोडणीला येतो लसूण आणि खोबरं टाकल्यानंतर. त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरची बारीक केली होती ती पेस्ट आपल्याला या तेलामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट तेलामध्ये परतून घेऊया आपण. खूप छान असा वास फोडणीमध्ये हे सर्व घटक टाकल्यानंतर या खेंगाच्या भाजीचा ये लागला आहे. त्यानंतर कच्चा मसाला आपल्याला टाकायचा आहे. याच्यामध्ये मी लवंग, दालचिनी, शहाजिरी हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं होतं आणि त्याची मी पावडर बनवून एका काचेच्या बरणीमध्ये ठेवली आहे. आयत्या वेळेला मी ती पावडर वापरते, त्याला बनवायला खूप वेळ लागतो. त्यासाठी कच्चा मसाल्याचा वापर इथं केल्यानंतर खूप छान अशी चव भाजीला येते. त्यानंतर कच्चा मसाला टाकला की वरून आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे, त्याच्यामुळे खूप छान असा कलर भाजीला येतो. आणि हे तिखट आहे, लाल मिरची पावडर, ते आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर काळं तिखट टाकलेलं आहे घरचं.
जास्त नाही, फक्त 1 चमचाच वापरला आहे, कारण लाल मिरची पावडर कच्चा मसाला टाकल्यानंतर ही भाजी जरा झणझणते, त्यामुळे जरा जपूनच वापर करायचा आहे तिखटाचा. आणि हे सर्व मिश्रण जे आपण टाकलेलं आहे ते तेलात व्यवस्थितपणे तळल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये आपण शिजवलेल्या सर्व भाज्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत. या भांड्यामध्ये टाकायचे आहे, हंडीमध्ये ज्याच्यात आपण खिंगट बनवलं आहे त्याच्यात. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याच्यामुळे हलकंसं घट्टपणा येत नाही. आणि चमच्याने आपल्याला काय करायचं आहे, ही भाजी एकदा व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, सर्व व्यवस्थितपणे व्हेजिटेबल एका ठिकाणी गोळा होत नाहीत, सर्वत्र समप्रमाणात होतात. आणि वितळी वगैरे झाली असेल तर ती फुटली जाते, म्हणजे भाजी एकत्र होऊन एका ठिकाणी साचतात काही वेळेस. त्यानंतर मी 1 चमचा आणि अजून थोडंसं मीठ असं प्रमाण ठेवून मी, म्हणजे 1.5 चमचाला पण थोडा कमी चमचा इथं मी मीठ वापरलेलं आहे. मीठ टाकून चमच्याने ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही भाजी साधारणतः 15 मिनटं उकळू द्यायची आहे, थोडी घट्ट होईपर्यंत. घट्ट झाली की खूप छान अशी चव या भाजीला येते. आणि जास्त घट्टही भाजी करायची नाही आणि पातळही करायची नाही, असं मीडियम स्वरूपातच आपल्याला, जसं गरगटाची चुका आपण जसं भाज्या बनवतो ना तशीच आपल्याला बनवायची आहे. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की भाजीचा कलर पण खूप छान असा आलेला आहे आणि खूप छान असा वास ह्या भाजीचा सुटलेला आहे. चमच्याने एकदा आपल्याला हलवून घ्यायचे आणि खूप छान अशी तरी पण ह्या भाजीला सुटलेली आहे. आपली संक्रांतीसाठी जी स्पेशल भोगी दिवशी बनवली जाणारी खिंगाटची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता की खूप छान अशी ही भाजी झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि ह्याच्यासोबत मी मस्त अशी तीळ लावलेली बाजरीची फुगलेली भाकरी केलेली आहे. या भाकरीसोबत जर खिंगाटची भाजी जी मी बनवलेली आहे ती खाल्ली ना, आणि सोबत त्याच्या साईडला आपल्याला कांद्याची पात म्हणजे ओला कांदा आहे तो जर घेतला तर चवीला एकदम खूप छान अशी चव येते. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही अशा पद्धतीची संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी बनवतो. तुम्ही सुद्धा बनवा. आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.